नमस्कार मित्रांनो, जय गिरनारी। मागच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई ते जुनागड आणि गिरनार पर्वतापर्यंतचा प्रवास पाहिला। पण जर तुम्ही जुनागडला जाणार असाल तर हा व्हिडिओ चुकवू नका, कारण आज मी तुम्हाला जुनागडमधील अशी ठिकाणे दाखवणार आहे जी तुम्ही अजिबात मिस करू शकत नाहीत। तर रणछोडदास मंदिराला हे नाव कसं पडलं, मुचकुंद गुफेचा इतिहास, दामोदर कुंडाचं महत्त्व आणि गायत्री माता मंदिराजवळचं हे हिडन टेम्पल नक्की कुठे आहे आणि जुनागड इतकं प्रसिद्ध का आहे, या सगळ्या ठिकाणांची माहिती, इतिहास, श्रद्धा आणि वैशिष्ट्ये आज आपण जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चला करूया जुनागडची अद्भुत सफर। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, आम्ही गिरनारच्या पायथ्याशीच आमचं हॉटेल बुक केलं होतं, त्यामुळे हॉटेलच्या बाहेरच आम्हाला काही रिक्षावाले दिसले। त्यांना आम्ही अख्ख्या 500 रुपयात तयार केलं संपूर्ण जुनागड फिरवण्यासाठी। प्रति व्यक्ती 71 रुपये खर्च आला आम्हाला। पहिलं ठिकाण जे आम्ही बघितलं ते होतं भवनाथ महादेव मंदिर। भवनाथ मंदिर हे अतिशय प्राचीन आणि प्रसिद्ध शिवमंदिर आहे। दरवर्षी शिवरात्रीच्या काळात येथे भव्य मेळा भरतो, ज्यामध्ये देशभरातून हजारो भाविक आणि नागा साधू सहभागी होतात। मंदिराजवळ एक पवित्र कुंड आहे। स्थानिक श्रद्धेनुसार महाशिवरात्रीच्या काळात काही नागा साधू येथे कुंडात स्नान करतात आणि अदृश्य पद्धतीने गायब होतात, अशी लोकप्रिय मान्यता ह्या कुंडाविषयी सांगितली जाते। नंतर आम्ही जुन्या आखाड्याला गेलो होतो। हे भवनाथ मंदिरापासून अगदी 1 मिनिटाच्या अंतरावर म्हणजे चालण्याच्या अंतरावरच आहे। येथे हा आखाडा विशेषतः नागासाधूंच्या वास्तव्यासाठी आणि त्याच्या प्राचीन परंपरेमुळे प्रसिद्ध आहे। येथे महाशिवरात्रीच्या काळात मोठ्या प्रमाणात साधू संत एकत्रित येतात। थोडीशी स्ट्रीट शॉपिंग आणि कोवळं ऊन घेतल्यानंतर आम्ही पुढे अन्नपूर्णा माता मंदिराकडे निघालो। अन्नपूर्णा माता मंदिराला बरेच भाविक श्रद्धेने येतात। असे मानले जाते की अन्नधान्याची कधीही कमतरता ह्या देवीच्या दर्शनाने भासत नाही। तोपर्यंत सकाळचे 9 वाजले होते। अन्नपूर्णा माता मंदिराजवळ एक प्रसिद्ध मॅगी आणि समोसा स्पॉट आहे। इथले समोसे इतके चविष्ट असतात की 1-2 कधी संपले हेच समजत नाही। जुनागडला आलात तर हा ट्राय नक्की करा। यानंतर आम्ही पुढच्या ठिकाणी म्हणजे दामोदर कुंडाकडे निघालो। जुना आखाड्यापासून हे ठिकाण साधारण 2 किलोमीटर अंतरावर आहे। दामोदर कुंड हे जुनागडमधील एक अतिशय पवित्र तीर्थस्थान मानले जाते। अशी श्रद्धा आहे की येथे स्नान केल्याने आणि पूजा केल्याने पितरांना शांती मिळते, त्यामुळे वर्षभर येथे भाविकांची मोठी गर्दी असते। दामोदर कुंड पाहिल्यानंतर आम्ही रणछोडदास मंदिराकडे निघालो। भगवान श्रीकृष्णांनी युद्धभूमी सोडून द्वारकेकडे प्रस्थान केल्यामुळे ह्याला रणछोड असे नाव मिळाले, त्यामुळे या मंदिराचे नाव रणछोडदास मंदिर असे पडले। यानंतर आम्ही मुचकुंद गुफेला भेट दिली। पौराणिक कथेनुसार राजा मुचकुंद येथे गाढ निद्रेमध्ये होते। काल व यवन नावाच्या राक्षसांनी त्यांना जागा करण्याचा प्रयत्न केला आणि राजा मुचकुंदांच्या नजरेचा स्पर्श होताच ते भस्म झाले आणि अशी कथा इथे सांगितली जाते। यानंतर आम्ही गायत्री देवी मंदिराकडे निघालो। या संपूर्ण परिसरात एकूण 4 मंदिर आहेत, त्यापैकी एक नवीन मंदिर असून आणखी थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर गायत्री माता शक्तिपीठ आहे। येथे पोहोचल्यावर सर्वात आधी लक्ष वेधून घेते म्हणजे शांतता आणि निसर्गरम्य वातावरण। संपूर्ण परिसरात अनेक झाडे लावलेली आहेत, त्यामुळे येथे एक वेगळीच प्रसन्नता अनुभवायला मिळते। गिरनार हे प्राचीन काळापासून साधना आणि अध्यात्मकासाठी महत्त्वाचे स्थान ठरले जाते, त्यामुळे गायत्री परिवाराने ह्या पवित्र परिसरात गायत्री माता शक्तिपीठाची स्थापना केली। आज हे ठिकाण भाविकांसाठी तसेच पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे। मंदिर परिसरात फिरताना हिरवीगार झाडे, स्वच्छ वातावरण, सभोवतालचा निसर्ग मनाला आनंद देऊन जातो। शहराच्या गोंगाटापासून खूप दूर असलेले हे ठिकाण शांततेचा अनुभव देणारे आहे। गिरनारला भेट देताना या सुंदर आणि शांत परिसराला नक्की भेट द्यावी असे वाटते।
जर तुम्ही गायत्री मंदिर शक्तिपीठाच्या शेजारून पुढे जाल तर पुढे जाताना आणि थोडं वर चढताना आजूबाजूला फक्त झाडं आणि जंगल दिसत होतं. खरं सांगायचं तर इथे वर मंदिर असेल असं कोणीही विचारही केला नसेल. वाटत खूप झाडं आणि सुरुवातीला रस्ताही फारसा स्पष्ट नसावा, पण जसं जसं आम्ही पुढे पुढे चालत होतो तसं तसं एक सुंदर आणि हिडन जेम आम्हाला समोर येत होतं. हे मंदिर खूप साधं आणि शांत आहे, पण त्याचं वेगळेपण त्याच्या वातावरणात आहे. आम्ही गेलो तेव्हा एक कार्यक्रम सुरू होता, भक्तिगीत सुरू होती आणि महाप्रसादाचं आयोजन केलं होतं. सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे तिथल्या लोकांचा स्वभाव आणि आम्ही कुठे आलोय आणि त्यांना काही माहिती नव्हती, तरीही ते आमच्याशी इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बोलत होते की जणू आम्ही त्यांच्या ओळखीचेच आहोत. मंदिर परिसरात एक सुंदर हनुमान मंदिर आहे. आजूबाजूला हिरवाई आणि शांत वातावरण आणि लोकांची आपुलकी यामुळे हे ठिकाण आमच्या जुनागड प्रवासातील एक खास अनुभव बनलं. यानंतर आम्ही गोपालधाम मंदिराकडे निघालो. भगवान श्रीकृष्णांना समर्पित असलेलं हे मंदिर शांत आणि सुंदर वातावरणाने वसलेले आहे. मंदिर परिसरात आपल्याला भक्तिमय वातावरण आणि येथील प्रसन्नता मनाला वेगळी शांती देऊन जाते. आम्ही काही काळ वेळ घेतला आणि दर्शन घेतलं आणि मंदिर परिसराचा आनंद घेतला. यानंतर आम्ही स्वामीनारायण मंदिराचे दर्शन घेण्यासाठी पोहोचलो. जुनागडमधील हे मंदिर आपल्या भव्य वास्तुकला आणि अप्रतिम कोरीव कामासाठी ओळखले जाते. असे सांगितले जाते की मंदिराच्या उभारणीसाठी स्थानिक राजाने जमीन दान केली होती आणि मंदिराच्या बांधकामासाठी स्वयं स्वामीनारायण भगवानांनी स्वतः मार्गदर्शन केले होते. मंदिरात प्रवेश करताच येथे सुंदर कोरीव काम आपले लक्ष वेधून घेते. खरं सांगायचं तर हे कोरीव काम पाहून डोळ्याचे पारणं फिटून जाते. मंदिरातील प्रत्येक भाग अतिशय बारकाईने तयार करण्यात आलेला आहे. येथील देवाच्या मूर्त्या इतके सुंदर आणि आकर्षक आहेत की त्यावरनं नजर हटवावीशी वाटत नाही. आम्ही मंदिरात फिरत असताना काही भगिनी भक्तिभावाने भजन आणि गाणी गात होत्या. त्यांची भाषा आमच्यापेक्षा वेगळी होती, तरी पण भक्ती आणि प्रेमाची भावना मात्र अगदी सारखी होती. त्या क्षणी भाषा महत्वाची वाटत नव्हती, कारण सर्वांना जोडणारी गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि भक्ती. मंदिराची भव्यता, अप्रतिम कोरीव काम, सुंदर मूर्ती आणि भक्तिमय वातावरण यामुळे हे ठिकाण आमच्या जुनागड प्रवासातील अजून एक अविस्मरणीय ठिकाण ठरलं. यानंतर आम्ही पोहोचलो नरसिंह मेहतानो छोरो येथे. हे ठिकाण गुजरातचे महान संत कवी नरसिंह मेहता यांच्याशी जोडलेले आहे. असे मानले जाते की याच ठिकाणी भगवान श्रीकृष्णांची भक्ती करत भजने गात असत. येथे आल्यावर आम्हाला एक स्थानिक श्रद्धा समजली, म्हणजे येथे मनापासून केलेली इच्छा पूर्ण होते आणि ती पूर्ण झाल्यावर येथे धोतर अर्पण केले जाते. आणि शेवटी जुनागडला येऊन प्रसिद्ध काठियावाडी थाळी खाल्ली नाही तर प्रवास अपूर्णच राहील ना. त्यामुळे आम्ही एक प्रसिद्ध ठिकाणी काठियावाडी थाळीचा आस्वाद घेऊन पोहोचलो. अशा प्रकारे आमचा जुनागडचा प्रवास संपला. गिरनारची भव्यता, मंदिराची शांतता, लोकांचं प्रेम आणि काठियावाडी जेवणाची चव या सगळ्या आठवणी आम्ही सोबत घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.